अर्धा केजी चिकन आणलेलं आहे आणि आपल्याला मसाला कोणता कोणता लागणार आहे आपण ते पाहून घेऊया। आपण खोबरं घेतलेलं आहे 1 वाटी, लसूण घेतलेले आहे आपल्याला प्रमाणानुसार, आलं घेतलेले आहे, टॅमॅटो घेतलेला आहे आपण जसं आपल्याला हवा असेल, आपल्याला गिरवी करायची आहे त्यासाठी आपल्याला जसा लागेल तसा आपण घ्यायचा आहे टॅमॅटो, आणि कांदा घेतलेला आहे आपण। आता आपण काय करणार आहोत, आपण आता चिकनमध्ये हळद आणि मीठ लावून ठेवणार आहोत आणि हे मसाले सगळे आपण ना भाजून घेणार आहोत आणि बारीक करणार आहोत। आणि बारीक झाल्यानंतर मग आपण ना डायरेक्ट चिकन हे करायला द्यायचं, सुक्कं करायला द्यायचं डायरेक्ट, आपण उकळून वगैरे काही घेणार नाही, आपण डायरेक्ट चिकन करायचं सुक्कं। आता ह्याच्यामध्ये आपण ना हळद आणि मीठ टाकून देऊया। 1 चमचा आपण 1.5 चमचा आपण ना हे टाकूया, मीठ टाकूया चवीनुसार, लय खरट हे पण नाही झालं पाहिजे। ओके, आणि 1 चमचा आपण हळद टाकूया, हे लावून आपण असं ठेवूया आणि हे मसाले भाजून घेऊ आपण। हे आता आपलं मस्त झालेलं आहे आणि पूर्ण आपण हे असं लावून घेऊया ह्याला चिकनला आणि हे असं ठेवूया, तोपर्यंत आपण मसाले भाजून घेऊ। हाय गाईज, आपली कढई भाजून झालेली आहे। आता आपण यामध्ये खोबरं टाकून घेऊया। पहिल्यांदा आपण खोबरं भाजून घेऊ। लालसर असा रंग आला पाहिजे खोबऱ्याला आणि मग आपण काढून घेऊया। आपले खोबरे भाजून झालेले आहे, आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया हे खोबरे आणि आपण कांदा टाकूया आता भाजायला। आपण हा कांदा टाकलेला आहे भाजायला। आता कांदा चांगला लालसर भाजून घेऊया। हाय, आपला बघा लालसर कांदा भाजून झालेला आहे। आता मस्तपैकी मध्ये आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि टॅमॅटो भाजून घेऊया। आता आपला टॅमॅटो पण भाजून झालेला आहे, आता हे पण आपण एका डिशमध्ये काढून घेऊन बारीक करून घेऊया आता हे सगळं वाटण। आपला मसाला झालेला आहे, आज तुम्ही बघत आहात आपण मसाला छानपैकी आता सगळा वाटण करून घेतलेला आहे। आता आपण सुक्कं चिकन करायला घेऊया। तर पहिल्यांदा आपण तेल टाकूया कढईमध्ये, आपण तेल टाकून घेतलेलं आहे। आता आपण ना ही टाकून घेऊया, चटणी टाकून घेऊया। चटणी टाकून घेतलेली आहे 2 चमचा। आता आपण मसाला टाकून घेऊ, हा मसाला आता भाजून घेऊया चांगला मस्तपैकी असा भाजून घेऊया हा मसाला। आपण गिरवीवालं चिकन करणार आहे सुक्कं। बघा आपल्याला असं तेल सुटते, थोडं थोडं तेल सुटायला लागलेलं आहे आपल्या ह्या मसाल्यामध्ये। टाकणार आहोत त्या मसाल्यामध्ये आपण हे चिकन टाकणार आहोत। बघा आपण हे चिकन टाकतोय आणि हे आता आपण असं शिजवून द्यायचं आहे। ह्या मसाल्यामध्ये आपण असं शिजवून द्यायचं आहे। आपण एक ताट घेऊया आणि ह्याच्यावरती झाकण ठेवूया आणि त्याच्यावरती आपण थोडंसं पाणी ठेवूया झाकणावरती। गाईज आपलं आता चिकन झालेलं आहे, पहा तुम्ही कशी गिरवी अशी मस्तपैकी मध्ये झालेली आहे, असं छान पैकी मध्ये।
याला आपण हलवून घेऊया मस्तपैकी मध्ये. हो का, तुम्ही बघताय कशी छान सुक्के असं झालेलं आहे गिरवी. आता आपण याला एका बाउलमध्ये काढून बघूया. आपलं मस्तपैकी असं सुक्कं चिकन झालेलं आहे. तुम्ही ट्राय करून बघा एकदा ही रेसिपी. आणि स्वाद सखीला तुम्ही फॉलो करा, लाईक करा,